आनंद घेते त्यांचं देखील पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। बघा जे रसिक प्रेक्षक आपल्या गाड्या घेऊन गाड्यांवरती बसलेले आहेत त्यांना विनंती असेल आपण मैदानामध्ये ज्या गाड्या आहेत आपण घेऊन येऊ नका। आपण मैदानासाठी गाड्या बाहेर पार्क करा आणि त्याच्यानंतर आपण मैदानामध्ये येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। आपण प्लीज आपल्या गाड्या योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करा। चला लवकरात लवकर जी गाडी आहे लगेच बाहेर पार्क करायची आहे। संजू जी आपण ज्या गाडीवरती आपण बसलेला आहात ती गाडी आहे, ती गाडी लगेचच बाहेर पार्क करायची आहे। तुम्हाला बघून इतरही देखील अगदी त्या ठिकाणी गाडी पार्क करतील आणि मॅचचा आनंद घेतील, त्यामुळे आपणास विनंती असेल की आपण ती गाडी आहे बाहेर पार्क करा। आणि या ठिकाणी बघा पहिला चेंडू पडलेला आहे, एक चांगला बॉल देखील टाकला गेलाय ज्याच्यामध्ये आपण जर चर्चा करायला गेलो संजू देवकर पुन्हा एकदा आपणास सूचना असतील की ज्या गाडीवरती आपण बसलेला आहात ती गाडी लगेचच बाहेर पार्क करण्यासाठी सांगायचं आहे। बॅक टू बॅक दुसरा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला बिंदी बघायला मिळतोय, डॉट बॉल येतोय, फलंदाजांना थांबवण्याचं काम करतायत दापोली फायटर्स। हा संघ गोलंदाजी करताना दिसतोय जिथे आकाश सकपाळच्या विरोधामध्ये अक्षय निवात आणि अजिंक्य पुसाळकर। निंबाजी चव्हाण माझा आवाज तुमच्यापर्यंत जर कदाचित पोहोचत असेल तर आपण लगेच गाडी बाहेर पार्क करा। आणि यावेळेला हवाई सफर या फायनलच्या मॅचचा पहिला सिक्सर बघायला मिळतोय अक्षय निवाते यांच्या बॅटमधून एक दर्जेदार फटका आलाय, सारांश षटकार। कमालची या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळालेली आहे आकाश सकपाळ यांनी सुरुवातीचे 2 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले जे बिंदी आले आणि त्याच्यानंतरला 6 रन षटकार आले, रडार मध्ये होता आणि सरळ बाहेर मात्र मारण्याचं काम केले। या संपूर्ण स्पर्धेतली ही आपण फायनलची मॅच बघतोय, रसिक प्रेक्षकांची गर्दी जिकडे लक्ष जाते तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक अशाच प्रकारचं हे संपूर्ण भरलेलं मैदान बघायला मिळतंय। आता पुन्हा एकदा त्या गतीला बीट देखील झालेले आहेत फलंदाज, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत ना त्या तुमच्या अगदी शक्तीने होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला त्या युक्तीचा वापर देखील कधी कधी करावा लागतो। पुढचा बॉल असतो यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, थोडीशी जी ओलसर विकेट आहे, अंपायरचा इशारा हा व्हाईट बॉलचा असेल, एक्स्ट्रा रन्स मात्र आता इथून मिळून जातील। शॉट प्लेन यावेळेला पूल आणि पूल सक्सेसफुल, या चेंडूला देखील अगदी लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर ठोकलाय 6 रनसाठी षटकार। चांगलीच बॅटिंग आहे, मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती अक्षयनं, अगदी खूप सारा पाऊस देखील सेकंड क्वालिफायर मध्ये देखील पडला परंतु तिथे हार मानली नव्हती। आंबे पवार यांची अगदी ती वादळी खेळी आपण बघितली ज्याच्यामध्ये जो इम्पॅक्ट प्लेअर राहुल आंबेकर यांना बघितलं 2 मोठे सिक्सेस। त्याचबरोबर ऑफिशियल या संपूर्ण स्पर्धेचे ऑर्गनायझर आहे त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संजू देवकर आपल्या जे सोबत जे आहेत तुमचे साथीदार त्यांना लगेचच गाडी योग्य पार्किंग झोन मध्ये पार्क करा आणि आपण त्या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय
एक विध्वंसक फलंदाज अक्षय निवाते मैदानाच्या बाहेर जात आहेत। एक मोठा धक्का बसतोय आणि इथे 13 वरती एक मोठा धक्का बसलाय। एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे। संतोष एजन्सी या टीमची धावसंख्या 13 वरती 1। कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील थोडासा बदल करूयात। ऐका दी व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर यांना। संजू, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे, कृपया सदरचं वाहन पार्किंग स्थळी पार्क करा। धन्यवाद। धन्यवाद सनी। तर मित्रांनो, आपण पाहतो या ठिकाणी दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 पर्व 1 आणि अर्थातच हा अंतिम सामना आपल्याला पाहायला भेटतोय। या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तमाम दापोलीकर देखील मोठ्या संख्येने इथे दाखल झालेले आहेत। दोन बलाढ्य संघ एकमेकाच्या विरोधामध्ये फायनलचा सामना खेळतात। एकीकडे दापोली फायटर्स तर दुसरीकडे संतोष एजन्सी। टॉस जिंकल्यानंतर संतोष एजन्सी संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये अक्षय निवाते पहिल्या 2 बॉलवरती नक्कीच बीट झाले, परंतु त्यानंतर शानदार फलंदाजी, 2 उत्तुंग षटकार देखील मारले आणि त्यानंतर झेलचित होत ते माघारी परतलेत। महत्त्वाची विकेट प्राप्त केले दापोली फायटर्स संघाने। गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर आय थिंक श्रेयसच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय। स्ट्राईकवरती अजिंक्य पुसाळकर, त्याचबरोबर राहुल आंबेकर, मागच्या मॅचचा हिरो होता राहुल। संकटमोचक भूमिका त्याने पार पाडलेली होती आणि तीच भूमिका लक्षात घेता यावेळेला त्याला प्रमोट केले। ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना श्रेयसच्या विरोधामध्ये फॉलो थ्रो मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाजाने जाऊन चेंडू अडवलेला आहे। धाव मिळत नाहीये, स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल। क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नसतो। यावेळेला तोच संघर्ष यावेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण गोलंदाजाला सज्ज होताना पाहतोय। राईट ऑन ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय। फलंदाज पूर्णपणे बीट होत आहे, चेंडू सरळ जात होतो यष्टिरक्षक जतीनदादा साळगावकरच्या हातामध्ये। पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजीमध्ये। पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आलेले होते, त्याच्यानंतर चेंडू जो दिलेला होता अजिंक्यच्या हातामध्ये, श्रेयसच्या हातामध्ये माफ करा, त्याने मात्र पुन्हा एकदा आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थकी ठरवलेला आहे। अजिंक्यला अजून देखील सूर सापडलेला नाहीये। ह्या अजिंक्यने पहिल्या दिवसामध्ये धुवाधार फलंदाजी केलेली होती, अर्धशतकी इनिंग देखील त्याच्या बॅटमधून आपण साकार होताना पाहिलेली होती, परंतु अंतिम मॅचमध्ये ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये त्याला सूर सापडत नाहीये आणि म्हणूनच इथं संघर्ष त्याच्याकडनं आपण पाहतोय। आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर। पंच सुजी सर आमच्या दिशेने वळतायत। मिस्टर एक्स्ट्राचा इशारा त्यांच्या माध्यमातून एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते। टीमची धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। अक्षय निवाते वैयक्तिक 12 धावांवरती ते बाद झाले होते। 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले होते। कुठेतरी हा खेळाडू महागडा ठरू शकला असता, परंतु त्याची विकेट घेण्यामध्ये आकाश सपकाळला यश मिळालं आणि त्यानंतर थोडासा बॅकफुटवरती संतोष एजन्सी संघ लोअर फुल टॉस, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सुरेख झेल पकडलाय। अजिंक्य पुसाळकरची ही जी वादळी ठळू पाहणारी इनिंग होती ती इथे संपुष्टात येते। दुसरा खेळाडू संतोष एजन्सी संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन। ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते। सातत्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता। अजिंक्य पुसाळकरला खरं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मारायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर होऊ शकलेला नव्हता आणि एक्स्ट्रा कव्हरला सुरेख झेल आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये पहिला खेळाडू बाजूला, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट प्राप्त केलेली आहे। आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला श्रेयसच्या माध्यमातून पाहायला भेटते। यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भ्रवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यहम सृजाम्यहम। अर्थात विकेटची गरज होती, इथे विकेट देखील घेतलेले आहे श्रेयसने। अनेक वेळा मॅच विनिंग पारी त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेले आहे। ॲज अ बॉलर असू दे किंवा ॲज अ बॅटर असू दे,
नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. पहिला खेळाडू जो बाद झाला होता तो आपण बघितलं होतं, अक्षय निवाते, आणि नुकताच अजिंक्य पुसाळकर पहिल्या दिवसामध्ये अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून साकारली, परंतु अंतिम मॅच मध्ये ज्याच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती त्या कामगिरीची तो पूर्तता करू शकलेला नाहीये आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. अमय पवार या खेळाडूकडे देखील पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, त्याचा वापर करणं फार गरजेचं असेल. फुलटॉस बॉल यावेळेला चेंडूला खेळून काढले जातं यष्टिरक्षकाच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक होता, नो बॉलचा इशारा येतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि इथे झपकन दुहेरी धाव देखील पूर्ण केली जाते. तर एकंदरीत 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. फुलटॉस बॉल होता, कमरेच्या थोडासा वरती, पंचांच्या मनामध्ये कोणता किंतु परंतु नव्हता. नो बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर 2 धावा देखील इथे पूर्ण केलेल्या आहेत. तर 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकते. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे कमबॅक करावं लागेल. फलंदाजीमध्ये एक मोठी धावसंख्या सेट करावी लागेल दापोली फायटर संघासमोर. ओहो, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, पंच सुजी सर बॅक टू बॅक दुसऱ्यांदा आमच्या दिशेने वळत आहेत. याच्या अगोदर नो बॉलचा इशारा, त्याच्यानंतर मिस्टर एक्स्ट्रा वाईडचा इशारा. तर यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा एका अवांतर धावेची भर पडते. सो धावसंख्या झालेली आहे 18, 2 गडी बाद झालेले आहेत. एक चांगली पार्टनरशिप इथे अभिप्रेत असेल आणि तीच भागीदारी आपल्याला पाहायला भेटते दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा श्रेयस इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू थेट जातोय तो फलंदाजाला बीट करत यष्टिरक्षक जतीनदादा साळगावकर यांच्या हातामध्ये. या बॉलवरती कोणती धाव भेटत नाहीये. मागच्या मॅच मध्ये राहुलची धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. विलासची मोरे, सन्माननीय योगेश दत्त दांडेकर, आपल्याला विनंती असेल कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानबंद व्हायचं आहे. श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंच याही वेळेला तटस्थ आहेत. 5 ओव्हरचा सामना, इथे मोठी धावसंख्या सेट करावी लागेल कारण दापोली फायटर संघ जर बघितला तर खूप मोठी फलंदाजी या टीमकडे आहे. विशेषतः आपण जो फर्स्ट क्वालिफायरचा सामना सनी पाहिलेला होता, म्हणजे सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले होते आणि त्यानंतर देखील बंटी एलकरची धुवाधार फलंदाजी. 7 चेंडूमध्ये 31 धावा, काय जबरदस्त फलंदाजी साकार केली होती आणि त्याचमुळे बलाढ्य सुपर किंग संघाला या स्पर्धेत बाहेरचा रस्ता त्याने दाखवलेला होता. ओहो, हा चेंडू आणि त्याला तेवढंच चांगलं प्रत्युत्तर दिलंय. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. ट्वेंटी-फोर 24 धावा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्याचबरोबर आय थिंक षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 रन स्कोरबोर्डवरती लागले. 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद झालेत. राहुल आंबेकर आणि अमेय पवार या दोघांना आता पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश सकफाळ यांनी पहिलं षटक टाकलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी 13 रन्स खर्च केले आणि त्याच्यानंतरला मात्र जे गोलंदाज आले होते श्रेयस खटावकर, त्यांनी तब्बल 11 रन्स खर्च केले. टोटली 2 षटकानंतर 24 रन्स झाले. 2 फलंदाज देखील या ठिकाणी बाद झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल आहे ऑफला, चांगला पॉइंटच्या रिझर्व्हमध्ये चेंडूला खेळण्याचं काम तर नक्कीच केलेलं आहे. 1 रन्स मात्र घेतला, प्रयत्न दुसऱ्या धावेचा देखील केला गेला. 2 रन्स अतिशय वेगानं कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतील. 26 या आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचलाय. कारण फायनलच्या मॅच मध्ये तुम्ही खेळताय, अगदी चांगलं टोटल तुम्हाला उभा करायचं असेल तर कदाचित या त्याचबरोबर आदरणीय आशिष बुरटे सर, आपणास देखील विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन विराज बनवायचा आहे. ऑफस्टंपच्या उजव्या इष्टीच्या बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा मिस्टर सुजी हे देखील आपल्या दिशेला वळत आहेत आणि सांगतात हा देखील एक एक्स्ट्रा रन्स असेल तो खात्यामध्ये जोडला जाईल. त्याचबरोबर जयराज पाटस या टीमचे जे संघ मालक आदरणीय मनोज शिर्के सर यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे.
आकाश सकपाळ अगदी चांगली गोलंदाजी करतायत. एक सेन्सिबल क्रिकेट देखील राहुल आंबेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये एक चांगला बाउन्सर आहे तिकडे बाउन्सर, परंतु अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा असेल. एक्स्ट्राज आहेत, एक्स्ट्राज रन्स मात्र मिळत आहेत. कुठेतरी आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्राज रन आपल्या अपयशाचं कारण देखील ठरू शकतील. यांना रोख लावावी लागेल. अनुशासित गोलंदाजी अपेक्षित आहे आपल्या टीमला आणि तशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. येथे पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, परंतु हा जो चेंडू असेल इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायरचा इशारा असेल. चांगला चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतरला जे फलंदाज असतील ते दोन्ही फलंदाज आता चर्चा करतायत, कारण का या सायंकाळच्या सत्रामध्ये अगदी थोडीशी चर्चा तर करावी लागेल. कारण का जी ओलसर विकेट आहे आणि त्या विकेटवरती तुम्ही जर पाहत असाल की गोलंदाजी करणं आता गोलंदाजाला तेवढं सोपं देखील जाते, कारण थोडी जी ओलसर असणारी विकेट गोलंदाजासाठी अगदी कारगिर आणि मदतगार साबित देखील होऊ शकते. पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला. आकुडी टप्प्याचा बॉल होता. फलंदाज थोडेसे बॅकफुटला गेले. त्याच्यानंतर ते पूल करत होते. जोपर्यंत चेंडूला कळते त्याच्या अगोदरच मात्र चेंडू त्यांच्या इथून निघून गेलं होतं सर किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमधील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 या आकडे तो स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 2 महत्वाचे विकेट देखील गेलेले आहेत. पुन्हा मोठा फटका काहीसा आहे. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर नव्हती. नजरेचा कटाक्ष ज्यावेळेला चेंडू पडेल तेव्हा होता. त्याच्यानंतरला मात्र असरळ नजर देखील डोळे बंद झाले होते. त्याच्यानंतर तो फटका खेळला गेला. 1 रन्स मात्र बघितला आपण, कारण त्या वेगाला ते बीट होताना देखील बघितले होते आपण. 29 रन स्कोर कार्डवरती शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील शिल्लक आहे. श्रेयस आणि आकाश हे दोघं देखील थोडीशी चर्चा करतात, कारण शेवटच्या बॉलवरती की एखाद मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. कारण थोडंसं जे धावफलक आहे धीमा गतीनं पुढे सरकते. येथे आक्रमकतेने खेळावं लागेल, कारण का प्रतिस्पर्धी संघाकडे अगदी चांगले फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. या मोठा प्रहार आपण त्या गोष्टीची चर्चा करतो तो ज्याची भीती होती की शेवटच्या बॉलवरती अंबिया पवार सारखा एक आक्रमक फलंदाज षटका ठोकेल. 3 षटकांचा खेळ संपला. 35 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या स्कोअरबोर्डवरती सेट करणं फार गरजेचं असेल. बलाढ्य दापोली फायटर्स संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या त्यांच्यासमोर सेट करणं फार जरूरी राहील. संतोष एजन्सी संघ टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला होता. अक्षय निवातेने पहिल्याच षटकामध्ये 2 षटकार मारलेले होते. त्यानंतर तो बाद झाला आणि त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा पाहतोय अमय असेल राहुल असेल ही जोड गोळी आहे ती विकेटवरती टिचून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटते आहे. सो मागच्या मॅचमध्ये देखील राहुल आंबेकर असेल किंवा अमय पवार असेल ही जी जोड गोळी होती त्याने आपल्या टीमच्या विजयामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं. सो दरम्यान गोलंदाजी मार्कवरती मितेश आपल्याला पाहायला भेटतात. समालोचन कक्षाच्या बाजूने ते गोलंदाजी करतायत. मितेश टप्प्याचा बॉल यावेळेला फटका फसला. हवाई फायर चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल पकडलेला आहे. या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल.
नवीन फलंदाज सौद मैदानामध्ये दाखल होत आहेत. जबाबदारीपूर्ण फलंदाजी करणं फार गरजेचं असेल. 3 मोठे धक्के बसलेले आहेत आतापर्यंत संतोष एजन्सी संघाला. इथून 55-60च्या आसपास जर धावसंख्या उभारायची असेल तर या दोन्ही खेळाडूंना मोठमोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतो. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट स्क्वेअर एकदा स्वतः यष्टरक्षक जतीनदादा साळगावकर वेगाने चेंडूवरती जात आहेत. बॉल अडवत आहेत. तत्पूर्वी एक धाव दोन्ही फलंदाजांनी झपकन पूर्ण केलेली आहे. सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 36. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. दमदार कमबॅक गोलंदाजी मार्कवरती. आक्रमक असे जे फलंदाज होते त्यांना लवकरात लवकर बाद करण्यामध्ये दापोली फायटर संघाला यश मिळालेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की हा जो स्ट्रगल आहे, हा जो संघर्ष आहे संतोष एजन्सी संघाकडनं धावा जमवण्यासाठी, तो मात्र मैदानामध्ये सातत्यानं सुरू आहे. दापोली फायटर संतोष एजन्सी विजेतेपदाचे प्रबळ दोन्ही दावेदार असणारे संघ अंतिम मॅचमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये एक चांगली फाईट देत आहेत. पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेर हलकसा अपील. यस, फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. मोठा झटका बसतोय संतोष एजन्सीला. मनोज मोहिते मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. फार मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देखील असेल. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, दापोली तालुक्यातले एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील ते सातत्यानं चर्चेमध्ये राहिलेले आहेत. फलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये प्राप्त केलेल्या आहेत ह्या बॉलरने. यानंतर हा जो चेंडू टाकलेला होता अकोट टप्प्याचा बॉल होता. मनोज मोहितेने ऑन साईडला ड्राईव्ह केलेला होता. क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये. एक धाव झपकन पूर्ण केलेले आहे. स्ट्राईक रुटेड होते. एकेरी धावेच्या मदतीने तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या संतोष एजन्सी संघ पोहोचतोय 37. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक सुरू आहे. याच्यानंतर मात्र केवळ एकच षटक शिल्लक राहील. आय थिंक इथे क्रीडा रसिकांच्या देखील नजरा असतील. 55 किंवा 60च्या आसपास जर धावसंख्या गेली तर एक चांगलं बॅटर क्रीडा रसिकाला पाहायला भेटू शकेल. हो, यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरतायत. निर्धाव चेंडूची सांगता आणि त्याचबरोबर षटक देखील संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संतोष एजन्सी संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 रन स्कोर बोर्ड वरती लागलेले आहे संतोष एजन्सी या टीमचे. आणि या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहायला गेलं तर एकमेव असा यंगस्टर्स आहे. वय वर्ष 16 आणि कमी वयामध्ये अगदी मोठी स्पर्धा खेळताना देखील आपण बघतो शंतनू नांदिस्कर डावकऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. ज्याला या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर दापोली फायटर्स या टीमनं मात्र ऑक्शनमध्ये पीक केलं. एक चांगला गोलंदाज देखील आहे. आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील दिले या खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेमध्ये. मनोज मोहिते याच्या विरोधामध्ये कोणत्या रणनीतीनुसार गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. एक छोटासा खेळाडू, अनुभव कमी आहे परंतु मनोज मोहिते प्रचंड अनुभव असणारे खेळाडू आहेत. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्राच दिलाय. एक्स्ट्रा रनचा आणि स्कोर बोर्ड आता पुढे सरकेल 38 या आकड्यावरती. मनोज मोहिते आता मात्र यांना चांगलं क्रिकेट घ्यावं लागेल कारण शेवटच्या षटकामध्ये आता बॅटिंग करण्यासाठी ते आलेले आहेत. एकच चेंडूने त्यांनी फेस केलं. केवळ एकाच धावेवरती ते खेळत आहेत.
पुढचा बॉल टाकला जाईल इथे फुल टॉस बॉलवरती लॉंग ऑन बॉलच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असतील आणि इथे कोणती चूक आकाश सकपाळ करत नाहीयेत. विकेटचं पतन आहे. मनोज मोहिते बाहेर जात आहेत. अक्षय पवार आता बॅटिंगसाठी गेलेत. गावतळे सारख्या गावामधून बिलोंग करणारा जो खेळाडू आहे अक्षय पवार आता बॅटिंगसाठी क्रमांक 7 वरती त्यांना पाठवलं गेलंय. अक्षय आणि सौद नांदगावकर ही आता जोडी आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक असतील या फर्स्ट इनिंग मधील. या 5 चेंडूंमध्ये किती रन्स मात्र बनवले जातील. फायनलची मॅच मात्र खेळत आहे. एक चांगलं टोटल उभं राहणं खूप महत्वाचं आणि गरजेचं देखील आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच ताकदीचा आहे. आकाश सकवाळ सारखे विध्वंसक, श्रेयस खटावकर सारखे विध्वंसक फलंदाज, जतीनदादा सालगावकर सारखे अगदी चांगले फलंदाज त्या टीम मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिला बॉल होता तो अगदी वाईट टाकला. त्याच्यानंतर एक 5वा बॉल होता जिथे मनोज मोहिते एका अनुभवी फलंदाजाला बाद केलं. आकाश सकपाळला लॉंग ऑनच्या परिसरामध्ये होती तिथे त्यांनी कॅच पकडली आणि त्याच्यानंतर आता मात्र जे आलेले फलंदाज होते अक्षय पवार याने देखील पहिलाच बॉल अगदी चांगला टाकला होता. केवळ 1 रन्स मिळाला आणि त्याच्यानंतर आता सौद तयार असतील. पुढचे जे 4 चेंडू उर्वरित खेळण्यासाठी ते देखील तयार असतील. अजून सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. मोठे फटके येणं खूप गरजेचे आहेत. स्कोर कार्ड आता स्थिरावलेला आहे. इथे बॅकवर्ड शॉट लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असतील. केवळ 1च रन्स या ठिकाणी देखील मिळणार आहे. एका धावेवरती समाधान संतुष्ट व्हावे लागेल. ज्यावेळेला तुम्ही डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताय तेवढं शक्य नाहीये आणि त्याच्यामध्ये जर पहिली गोष्ट जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाकडे अनुभव खूप कमी आहे पण तो खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड आहे. अगदी नामांकित फलंदाजांना ते थांबवण्याचं काम देखील करतायत. नाव आहे शंतनू नांदिस्कर. एक चांगला गोलंदाज, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. समोर मात्र फलंदाज डावखुऱ्या शैलीचा असतील. मोठे फटके खायचे आहेत. चेंडू मात्र चाललेला आहे अगदी लॉंग बॉलच्या दिशेनं परंतु इथे कॅच पकडलेली आहे. दुसरी विकेट शंतनूला देखील मिळते. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. आणि त्याचबरोबर सस्मित एंटरप्राइजेसचे सर्वा सस्मित राऊत सर यांच्याकडून या शंतनूच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. खरंच काबिल तारीफ. आणि डेथ ओव्हरमध्ये स्पेशली बॉलिंग करणं तेवढं शक्य नाहीये कारण जे गोलंदाजी करतायत ना त्या गोलंदाजांवरती अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये खूप सारे धावा मात्र खर्च केलेत. परंतु हा असा गोलंदाज आहे जो फायनलच्या मॅच मध्ये काय बॉलिंग करतोय. फक्त आणि फक्त आतापर्यंत जर पाहायला गेलं तर त्या गोलंदाजानं 2 रन्स खर्च केले 4 बॉलमध्ये. 2 महत्वाचे विकेट देखील घेतल्यात. यावेळेला रामा खेडेकर यांच्या बॅटमधून एक मोठा प्रहार केलाय. 6 रन्स मिळतील षटकाराला.
थँक्यू डीजे, थँक्यू. एक शेवटचा बॉल शिल्लक असते 46 आकडेवरती स्कोर बोर्ड जाऊन आता पोहोचले. 6 महत्वाचे फलंदाज देखील बाद झाले. त्याच्यानंतर रामा आले क्रमांक 8 वरती. त्या रामाने देखील मोठा प्रहार केला. पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला. हरकत नाही, आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8च रन्स तर खर्च केले शंतनू नांदिस्करनं. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट देखील घेतले त्यांना. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती देखील अगदी चांगला रूम बनवला होता. त्या ठिकाणी डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडूला केलं गेलं. क्षेत्ररक्षक असू शकतील तोपर्यंत ते थ्रो करतील. एक्स्ट्राचे रन्स देखील 2 मिळालेले आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा देखील आपण बघतोय. 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना आपण देखील पाहिलेले आहेत. आणि षटक क्रमांक शेवटचा देखील संपलेला आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ संपला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 49 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये दापोली फायटर्स या टीमला 50 धावांची आवश्यकता आहे. ज्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर थेट कुवेतमधून देखील हसन टिकले या स्पर्धेचा आनंद स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत. सो हसन टिकले यांच्याकडून देखील अजय शंतनू नांदिस्कर आहेत, त्यांना देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि शंतनू आपण कॅश प्राइज घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. 30 बॉल आणि 50 धावांची आवश्यकता आहे. अशानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील बदल करूयात. ऐकूया एक रत्नागिरीचा मधुर आणि एक बुलंद आवाज. द व्हॉइस ऑफ रत्नागिरी आदरणीय क्षीरसागर सर यांना आपण ऐकूयात. शंतनू नांदिस्कर आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय. शंतनू नांदिस्कर आपण कॅश प्राइज घेण्यासाठी यायचंय कॉमेंट्री बॉक्सकडे. खर तर सनी शंतनूचा आपण उल्लेख केलेला आहे. त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळते. त्याचबरोबर हसन टिकले जे ऑनलाईन ही स्पर्धा कुवेतमधून पाहत आहेत त्यांच्याकडून देखील तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. शंतनूची चर्चा आपण दापोली प्रीमियर लीगच्या दरम्यान देखील केलेली होती, कारण हा खेळाडू त्यावेळेला त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा सर्वात छोटा खेळाडू ठरलेला होता. आणि त्याच शंतनू नांदिस्करने दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 पर्व 1 मध्ये अंतिम मॅचमध्ये आपल्या नावाचा ठसा इथे उमटवलेला आहे. सस्मित राऊत यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. हा खेळाडू भविष्यामध्ये सनी दापोलीचा एक स्टार खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकतो. 100% सर, कारण हसन टिकले देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी थेट कुवेतवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील संपूर्ण स्पर्धेला मिस करत आहेत, कारण दापोलीच्या अनेक स्पर्धा त्यांनी देखील खेळलेल्या आहेत. दापोली प्रीमियर लीग असू देत, त्याचबरोबर DCL असू देत, त्याचबरोबर या स्पर्धेला देखील ते मिस करत असतील. आणि का नाही, ते देखील एक चांगले क्रिकेटपटू आपल्याला बघायला मिळाले होते. सनी ज्यावेळेला आपण बघितलं होतं शंतनू गोलंदाजी करत होता, अतिशय सुरेख गोलंदाजी सुरुवातीच्या चेंडूवरती केली. त्याच्यानंतर रामा खेडेकरने एक षटकार मारलेला होता. त्यावेळेला जतीनदादा साळगावकर शंतनूच्या जवळ गेला, त्याच्या पाठीवरती हात ठेवला आणि त्याला सांगितलं घाबरू नको. अर्थातच असे प्रसंग अनेक वेळा गोलंदाजी करत असताना येतील, परंतु न हारता न थकता जो प्रयत्न करतो त्याच्यासमोर नशीब देखील झुकत असतं. अर्थात शंतनूचं त्याने कॉन्फिडन्स थोडासा वाढवला आणि त्यानंतर आपण बघितलं की पुन्हा एकदा शानदार दमदार कमबॅक देखील शंतनूने केलेलं होतं. दरम्यान जर आपण बघितलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून शंतनू नावाचं जे वादळ आहे त्या मैदानावरती देखील घोंगावताना आपल्याला पाहायला मिळालं ॲज अ बॉलर म्हणून देखील. आणि दरम्यान इथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना संतोष एजन्सी या टीमने 49 धावा बनवल्यात. 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे दापोली फायटर्स संघासमोर. 30 बॉलमध्ये 50 म्हणजे प्रत्येक षटकामागे जर आपण सरासरी पाहिली तर 10 धावांची सरासरी. क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला भेटतात. आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आकाश सपकाळ आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने स्वप्नील शिंदे.
स्वप्नील शिंदेला आय थिंक प्रमोट केलेला आहे. मागच्या मॅचमध्ये विशेषतः आपण जो फर्स्ट क्वालिफायरचा सामना पाहिलेला होता त्यावेळेला कदाचित नंबर 4 किंवा 5 वरती त्याला फलंदाजीसाठी पाठवलेलं होतं आणि फर्स्ट क्वालिफायरच्या मॅचमध्ये बंटीने लाजवाब फलंदाजी केलेली होती. एकीकडे आघाडीचे फलंदाज लवकर बाद होत असताना बंटी एलकरने जी धुव्वाधार फलंदाजी केलेली होती. शेवटच्या 6 बॉलमध्ये जर आपण बघितलं तर तब्बल जवळजवळ 31 ते 32 धावा वसूल केलेल्या होत्या आणि त्याच धावसंख्येच्या जोरावरती दापोली फायटर्सने बलाढ्य सुपर किंग दापोली संघाला पराजित केलेलं होतं आणि सरळ मेगा फिनालेचं तिकीट बुक केलेलं होतं. दरम्यान यावेळेला आघाडीचा फलंदाज आकाश सपकाळ स्वप्नील शिंदे जोडगोळी मैदानावरती 50 धावांचं आव्हान आहे. गोलंदाजीचा जर विचार केला संतोष एजन्सी या संघाचा स्टार गोलंदाज मनोज मोहितेच्या हातामध्ये चेंडू आहे. मनोज मोहितेची जी खासियत आहे सनी म्हणजे जी दापोलीकरांना माहिती आहे तो फलंदाजी ज्यावेळेला करतो तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी येतो त्यावेळेला तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. ही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आपल्याला मनोज मोहितेच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते. स्ट्राईकवरती मिस्टर आकाश सपकाळ 30 बॉल 50 धावांची आवश्यकता. मनोज मोहिते पहिला चेंडू यावेळेला हवाई फार करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये पहिला खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन मनोज मोहितेला यश मिळत आहे. आकाश सपकाळ पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचे शिकार ठरलेले आहेत. माघारी परततोय. मोठं यश मिळतंय त्या मनोज मोहितेला विशेषतः संतोष एजन्सी संघाला. श्रेयस कटावकर नंबर 3 वरती फलंदाजीसाठी त्यांना प्रमोट केलेला आपण पाहतोय. विजयातला सर्वात जो महत्वाचा अडसर होता आकाश सपकाळच्या रूपाने त्याला मात्र माघारी पाठवण्यामध्ये मनोज मोहितेला यश मिळालेलं आहे. मैदानामध्ये स्वप्नील आणि त्याचबरोबर श्रेयस हे दोघेही चर्चा करतायत. थोडंसं प्लॅनिंग बनवलं त्यानंतर श्रेयस आपली जागा घेताना स्ट्राईकवरती मनोज मोहितेच्या विरोधामध्ये. मनोज मोहिते हा असा गोलंदाज आहे ज्या ज्या वेळेला विकेटची गरज असते त्या त्यावेळेला आपल्या टीमसाठी त्याने विकेट देखील प्राप्त करून दिलेले आहेत. गेल्या अनेक वर्ष दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती खेळतोय. षटकातला पुढचा बॉल आखूड टप्प्याचा पूल करायचा होता. टायमिंग प्रॉपर झालेला नाही आहे. आपण पाहतोय या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न झालेला होता. स्वतः यष्टिरक्षक चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत झपकाने एकेरी धाव पूर्ण केली. श्रेयसने या बॉलवरती सिंगल धाव घेत स्ट्राईक रुटेट तर केलेली आहे. स्वतःचं खातं देखील ओपन केलेलं आहे आणि त्यानंतर आता स्वप्नील शिंदे हा स्ट्राईकवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 50 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावा संतोष एजन्सीने बनवलेल्या होत्या. आई चेंडू सुरेख टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू होता. ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता स्वप्नीलला चेंडू परंतु बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये योग्य तो संपर्क झालेला नाही आहे. चेंडू सरळ जात होतो यष्टिरक्षकाच्या दिशेने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता 50 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे दापोली फायटर्स संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 1 धाव. संघर्ष इथे दोन्ही टीमला करावा लागणार आहे. हे प्रथम क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी जर तुम्हाला जिंकायची असेल तर दोन्ही संघाला इथे शेवटपर्यंत मग टिचून फलंदाजी किंवा टिचून गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं खराब थ्रो म्हणावं लागेल. लेट थ्रो म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी मात्र सिंगल धाव यायला पाहिजे होती त्या ठिकाणी लेट थ्रोमुळे आपण पाहतोय 2 धावा इथे वसूल केलेल्या आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. श्रेयस आहे त्याचबरोबर स्वप्नील हे दोन्ही जे खेळाडू आहेत या दोन्ही खेळाडूंना तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये दमदार फलंदाजी करताना पाहिलेलं आहे. आज या मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये दापोली मान्सून प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये अंतिम मॅच मध्ये देखील दोन्ही फलंदाज टिचून फलंदाजी करताना पाहायला मिळतील. हा चेंडू सुरेख टाकलाय. मनोज मोहितेचं कौतुक करावं लागेल. दबावामध्ये संघ होता. इथे पहिल्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी करणं गरजेचं होतं. एका दुसरी विकेट घेणं गरजेचं होतं. आकाश सपकाळ सारखा एक स्टार खेळाडू ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेली होती त्याला गोल्डन डकचा शिकार बनवलं. माघारी पाठवलं आणि त्यानंतर नियंत्रित गोलंदाजी मिस्टर मनोज मोहिते यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दॅट्स अ सुपर बॉलिंग
मिस्टर मनोज मोहिते यांच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी ज्यावेळेला तो मैदानामध्ये आलेला होता त्यावेळेला फार मोठी कामगिरी पाहायला मिळालेली नव्हती. दरम्यान इथे आय थिंक षटक देखील संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करत असताना दापोली फायटर्स संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट घेतली ज्याच्यामध्ये 3 रन्स खर्च केले होते मनोज मोहिते यांनी. अजिंक्य पुसाळकर यांना आता गोलंदाजीसाठी पाठवले गेले. आता अमेय पवार यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. पंतांच्या उजव्या बाजून आणि कॉमेंट्री बॉक्स या एंड कडून ते गोलंदाजी करते. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर बॅटिंग मार्कवरती श्रेयस खटावकर असतील. आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग देखील पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल आहे डाऊन द ग्राउंड आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे कोणती चूक नाहीये. विकेटचं पतन. दुसरा मोठा धक्का इथे दापोली फायटर्स या टीमला बसतोय. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. हे दृश्य आता कदाचित आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसातील सेकंडलेस मॅचचं दिसतंय. याच संघानं दापोली फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये 45 धावा डिफेंड केल्या होत्या. सो 50 करतील का ग्रँड फायनलच्या मॅचमध्ये देखील पाहावं लागेल. काय मॅच आहे. संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर दापोली फायटर्स या दोन संघांमधले हे युद्ध दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपण बघतोय. सकाळच्या सत्रातला हिरो आपण पाहिलाय तर बंटी एलकरला बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती पाठवले गेले. जतीन सालगावकर अजून देखील स्वतः मागे आहेत. अमेय पवार यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती एक चांगला चेंडू टाकला जिथे लॉंग ऑफच्या परिसरामध्ये सौद नांदगावकर यांच्या माध्यमातून सुरेख कॅच देखील पकडली गेली आणि हा सामना आता कुठेतरी चुरशीचा बनतोय. असं वाटलं होतं की 50 धावा सहजरित्या जो दापोली फायटर्सचा संघ आहे सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट खेळेल, परंतु तसं काहीच घडलं नाहीये. इथे पहिल्याच बॉलवरती विकेट देखील आहे. पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती मनोजनं आकाश सकपाळ यांना बाद केलं होतं आणि त्याच्यानंतरला या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती पहिलाच बॉल बंटीनं मागच्या मॅच मध्ये सोडले ना तिथून पुन्हा चालू केलंय. सहारण षटकार. पहिलाच बॉल होता ज्या पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकत असताना इरादा देखील स्पष्ट केलाय आणि मागच्या मॅच मध्ये देखील ते ज्यावेळेला खेळले होते त्यावेळेला देखील सुरुवात पहिल्याच बॉलवरती सिक्सरने केली होती.
सो या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचा इरादा दिसतोय आणि जेव्हा जेव्हा ते मैदानात आलेत ना तेव्हा तेव्हा अगदी त्यांनी वादळी खेळी सादर केली आहे. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या 6 बॉलमध्ये 32 रन्स ठोकले होते आणि दापोली फायटर्स या टीमला एक मोठा विजय मिळवण्यामध्ये या खेळाडूचं देखील कॉन्ट्रीब्युशन होतं. अमेय पवार आता कोणत्या रणनीतीनुसार गोलंदाजी करतील. समोर एक चांगला फलंदाज असेल. शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल आहे, चेंडूला सोडून दिलाय, तिथे कोणत्याही प्रकारचे छेडछाड करण्याचा प्रयत्न केलाच नाहीये आणि आता या एका धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड आता डबल डिजिट मध्ये प्रवेश करेल. सो 10 रन्स लॉस ऑफ 2 म्हणजे 10 रन्स आता दापोली फायटर्स या टीमचे खात्यावरती जोडले गेलेले आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा बनवू शकतील परंतु बंटीला देखील तुम्हाला अगदी साथ द्यावी लागेल. आक्रमकतेने ते खेळत आहेत. पुढचा बॉल टाकला जाईल. इथे बॅटचा अंदरुणी किनार होता. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल झाले. स्वतः कीपर त्या चेंडूच्या मागे मात्र अगदी धावलेले आहेत. केवळ एकच रन्स मात्र आता मिळणार आहेत. चांगली बॅटिंग बंटीला ज्या वेळेला त्याला संधी मिळाली त्या वेळेला त्यांनी टीमसाठी चांगलं योगदान दिलंय. सो आता या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारचं क्रिकेट खेळताना तो दिसतोय. हरकत नाहीये, प्रत्येक बॉल मात्र सिक्स जाणार नाहीये कारण बंटी देखील त्यांना माहिती आहे हा सामना जर जिंकायचा असेल तर मैदानामध्ये पार्टनरशिप करावी लागेल तरच तुम्ही या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार आहात. स्वप्नील शिंदे ते देखील एक चांगले प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स त्यांच्याकडे देखील आहेत. स्वतः त्यानं देखील हात खोलावे लागतील. त्यानं देखील चौकार षटकारांचा बहुसार करावा लागेल कारण ही जी विकेट आहे कुठेतरी ओलसर आहे. त्याचबरोबर जे आउटफील्ड बघा थोडंसं या ठिकाणी ग्रास देखील आहे आणि काही या ठिकाणी चेंडूला फाईनला खेळलं गेले. चेंडू मात्र थोडासा थांबलाय. त्या ठिकाणची जी आउटफील्ड थोडी स्लो आहे. हा नानसा मामला परंतु या बॉलवरती देखील 2 रन्स घेतलेले आहेत. प्रयत्न तिसऱ्या धावेचा केला जातोय. सो इंटरेस्टेड होते जे बंटे आहेत तिसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड होते परंतु स्वप्नील शिंदे यांनी मात्र साफ नकार दिलाय. आता स्कोरबोर्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडेसे हताश निराश देखील दिसत आहेत कारण त्यांना हा जो लेगस्टंपच्या बाहेर जाऊन चेंडू ट्रॅव्हल करत होता. 13 रन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. 1.4 ओव्हर पर्यंतचा खेळ मात्र झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. स्वप्नील शिंदे थोडासा वेळ जाऊ देत आहेत जे आम्ही असतील कारण त्यांना माहित आहे इथे थोडासा वेळ घेणं खूप गरजेचं आहे कारण आपण फायनलची मॅच खेळत आहे. थोडासा विचार करून चेंडू टाकावा लागेल. एक रन्स इथून खूप महत्वाचा आहे. एक धाव खूप गरजेची आहे इथून पुढे. स्वप्नील शिंदे यांचं जी बॅट आहे थोडीशी खामोश राहिली आहे. इथे ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला देखील थोडंसं छेडण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाही आहे. अंपायरचं डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता बिंदी बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. एक विकेट गेली त्याच्यानंतर बंटी एलेकरच्या बॅटमधून सिक्सर आला. लगेच व्हाईट बॉल, एक सिंगल आला. त्याच्यानंतर मग दुहेरी धावा. या बॉलवरती एक बिंदी चेंडू, डॉट बॉल आला आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील आता बाकी आहे. अंपायरचा इशारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर धावा मिळत आहेत. अवांतर धावांच्या माध्यमातून 14 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 14 झालेले आहेत. अजून देखील तुम्हाला 36 रन्स पाहिजेत. 50 धावांचं आपण म्हणत होतो की मापक असं आव्हान परंतु सर याच टीमनं दापोली फायटर्सच्या टीमला पहिल्या दिवसामधल्या जी सेकंड मॅच होती त्याच्यामध्ये 45 धावा करू दिल्या नव्हत्या. हे देखील तितकंच कराय कारण हे 2 संघ आमने सामने लीग स्टेज मध्ये अगदी भिडताना आपण बघितले होते परंतु संतोष एजन्सी या टीमचा दबदबा राहिला होता. बघता बघता 2 रन्स देखील कंप्लीट होतील. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेटचा 16-2 दापोली फायटर्स. कॉम्बॉक्स मध्ये बदल ऐकूया शिरसागर सर यांना.
50 धावांचं समीकरण डोळ्यासमोर सेट केल्यानंतर दापोली फायटर संघाची सद्यस्थितीमध्ये जर आपण धावसंख्या पाहिली तर 16 या धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचलेला आहे. अजून देखील 34 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मिस्टर बंटी स्ट्राईकवरती. मागच्या मॅचमध्ये हा खेळाडू हिरो ठरलेला होता. 7 बॉलमध्ये 31 धावांची वादळी खेळी खेळलेली होती. या पुन्हा एकदा महत्वाच्या मॅचमध्ये हा टप्प्याचा बॉल होता मनोज मोहितेचा. पूल करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरला. पंचांचा मीटर एक्स्ट्राचा इशारा. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडती आहे. अर्थात त्या ठिकाणी धावा येणं गरजेचं आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून असू दे किंवा बॅटच्या माध्यमातून असू दे, धावा येणं फार गरजेचं असेल दापोली फायटर संघासाठी. दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 पर्व 1 आणि ज्या वेळेला पर्व 1चा नामोल्लेख आपण करू त्या वेळेला या स्पर्धेचा अंतिम विजेता जो संघ असेल त्या संघाचं नाव अर्थात आदरानं घेतलं जाईल. पुन्हा एकदा मनोज मोहिते पहिल्या ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल. यावेळेला पंचांनी मात्र दंडित केलंय. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक एका अवांतर धावेची भर पडते धावफलकामध्ये आणि फ्रीड असणार आहे. यावेळेला बंटीसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. मोठा फटका खेळू शकतो कारण बंटी ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी आलेला होता त्यावेळेला पहिल्याच बॉलवरती त्यांनी षटकार मारत गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता. मनोज मोहिते थोडीशी लाईन आणि लेंथ खराब या ओव्हरमध्ये पाहायला मिळते आहे. बंटीसाठी टाकलेला हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न करतोय परंतु पंचांचा कोणताही इशारा आलेला नाहीये. फेअर डिलिव्हरी म्हणावी लागेल. चांगलं कमबॅक मनोज मोहिते यांच्या माध्यमातून. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते, हासिल उन्हीं होते सफलता जो वक्त और हालात पर कभी रोया नहीं करते. सुरुवातीचे 2 चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून परंतु त्यानंतर देखील काय जबरदस्त कमबॅक मिस्टर मनोज मोहिते यांनी केलेला आहे. बंटीला खामोश ठेवलं होतं अगोदरच्या बॉलवरती. सो पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज सज्ज होतोय. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता बंटीचा परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू सरळ फलंदाजाला बीट करत यष्टिरक्षकाच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडूची सांगताय. अप्रतिम सामना आपण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना पाहतोय. कधी सामना संतोष एजन्सी तर कधी सामना दापोली फायटर्स या टीमकडे झुकताना आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु हाई बॉल मनोज मोहितेचा लाजवाब पाहायला मिळतोय. संतोष एजन्सीचा जो डक आउट आहे तो खुश आहे. सन्माननीय प्रसादजी फुटाणकर यांचं देखील इथे आगमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मनोज मोहितेने मात्र आपल्या टीमसाठी अतिशय दमदार असं पुनरागमन करून दिलेलं आहे. बंटी ज्याने आपण बघितलं होतं की आल्या षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केलेला होता. मागच्या मॅचमध्ये थोडासा उशिरा तो फलंदाजीसाठी आलेला होता. सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर नंबर 5 की नंबर 6 वरती तो फलंदाजीसाठी आलेला होता परंतु यावेळेला त्याला लवकर प्रमोट केले फलंदाजी करता. मनोज मोहिते पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. बंटी एलकरने चेंडूला मात्र पुश केलं ऑफ साईडला. एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका धावेवरती समाधान मानले. स्ट्राईक रोटेड होते आणि स्ट्राईकवरती मिस्टर स्वप्नील शिंदे एक आक्रमक असा फलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. स्वप्नील शिंदेला आपण क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये फलंदाजी करताना पाहिलेला आहे. तो ओरम क्रिकेट खेळतो, अंडरम बॉक्स क्रिकेट खेळतो, अंडरम ओपन देखील तो चांगल्या पद्धतीने खेळू शकतो हे त्याने अनेक वेळा निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे. आणि आज दापोली मान्सून प्रीमियर लीग दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती स्वप्नील शिंदे बनाम मनोज मोहिते हे बॅटल. ऑन साईडला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये. एकरी धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न. धावचीची संधी होईल का परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपापल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. एका धावेच्या माध्यमातून वेगाने विजयाच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न दापोली फायटरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पोहोचते 21. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. 50 धावांचं विजयी लक्ष आहे. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. मनोज है तो मुमकिन है. संतोष एजन्सी या संघाचे जे संघ मालक आहेत आदरणीय संतोषजी दाडवे म्हणजे बाबू दादा खरं तर अंतिम सामन्याचा आनंद क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित राहत ते घेत आहेत. आपण त्यांना अनेक वेळेला पाहिले. ते कधीच व्यासपीठावरती येऊन आपल्या संघाचा सामना ते बघत नाहीत. दरम्यान याही वेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. ड्राईव्ह करायचा होता. संभवतः लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे धाव भेटू शकेल. यस पंचांचा इशारा. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचलेली आहे 22. दरम्यान मनोज मोहिते यांचं षटक देखील इथे संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये ॲडव्होकेट सनी मोहिते सर यांच्याकडे.
आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे गोलंदाजी मार्कवरती असणारे गोलंदाज अक्षय निवाते हे स्वतः गोलंदाजीसाठी आलेले आहेत. परंतु आता शेवटचं जे षटक आहे ते गोलंदाज कोणता येणार हे देखील थोडंसं चर्चा काही वाटच आपल्याला समजेल की कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. कारण मागची ज्यावेळेला मॅच आपण बघितली होती या संघाच्या विरोधामध्ये आयुष कोथरकरला चौथं षटक दिलं गेलं होतं. त्याच्यानंतर शेवटचं षटक मात्र त्या ठिकाणी टाकलं गेलं होतं अक्षयच्या माध्यमातून. परंतु आता थोडंसं या ठिकाणी बदल आपल्याला बघायला मिळतोय की इथे चौथं षटक अक्षय यांच्या माध्यमातून टाकलं जात आहे आणि शेवटचं षटक आय थिंक आयुष कोथरकर यांना दिले जाण्याची शक्यता देखील असेल. कारण या टीमच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. बारा बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हर 14ची सरासरी मेंटेन ठेवत असताना रन्स करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जातील. आम्ही पुन्हा एकदा चर्चा करतायत लेग अंपायर जे आहेत त्यांच्याकडे. परंतु ते सांगतायत अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचं डिसिजन हे शेवटचं असेल. फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही जे संघ असतील खास करून स्पेशली बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी आपण सूचना देऊयात. 12 बॉलमध्ये आता 27 धावांची गरज आहे. या चमचमत्या ट्रॉफीचा कोणता संघ मात्र मानकरी ठरेल. येणारे 12 चेंडू मात्र तुम्हाला सांगून जातील. रसिक प्रेक्षकांची देखील या ठिकाणी गर्दी आपल्याला बघायला मिळते. शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर नो बॉलचा इशारा दिला गेलाय. मागच्या ओव्हरमध्ये देखील मनोजनं पहिला बॉल वाईट टाकला त्याच्यानंतर दुसरा बॉल नो आला होता आणि या ओव्हरमध्ये देखील तेच आपल्याला बघायला मिळालं जे अक्षयनं देखील तेच केलंय. पहिला बॉल वाईट टाकला त्याच्यानंतरला पुन्हा एकदा एक बाउन्सर बॉल जो का एका ओव्हरमध्ये अलाउड नसतो याच कारणास्तव अंपायरनं नो बॉल घोषित केला. आता 12 बॉलमध्ये जो रिक्वायर रन रेट होता आता तो प्रति ओव्हर 13च्या सरासरीनं रन्स करायचे आहेत दापोली फायटर्स या टीमला. फिल्डिंग प्लेसमेंट देखील अगदी चांगल्या पद्धतीची सजवली गेली आहे. यावेळेला अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स म्हणजे फ्री हिट मात्र कंटिन्यू राहणार आहे. 12 बॉलमध्ये 25 रन्स इथून देखील पाहिजेत. इथून एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक सिक्सर आला इथून पुढे तर माझे स्वरूप देखील बदलू शकतं. चला जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात. 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. जे गोलंदाज अगदी बरोबर मांद्याचा गोलंदाज टीमचा आयकॉन खेळाडू संतोष एजन्सी या टीमचा बाबू धाडवे यांच्या हा मालकीचा संघ खेळतो या स्पर्धेमध्ये आणि नशिबाची साथ देखील मिळालेली आहे या संघाला. आणि इथे फेअर डिलिव्हरी अंपायरचा इशारा आहे आणि जो प्री हिटचा बॉल होता तिथे मात्र मोठं नुकसान झालं नाहीये. 25 झालेले आहेत. अजून 11 बॉलमध्ये 25 पाहिजेत. पहिले जे 25 रन्स आहेत ते मात्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 19 बॉल लागले होते. अनोख्या स्टाईलमध्ये खेळतात परंतु अंपायरचा इशारा पुन्हा व्हाईट बॉलचा असेल. एक्स्ट्राज मिळत आहेत. 26 झालेले आहेत. 11 मध्ये आता 24 पाहिजेत. 11 बॉल 24 धावांची गरज आहे. ही खराब गोलंदाजी खराब विचार आहेत गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय निवात यांचा. कारण तुमच्याकडे गोलंदाजीचं एक बेटर ऑप्शन देखील होतं. आयुष कोथरकर यांना जर हे षटक देखील दिलं असतं तर शेवटचं षटक अगदी अक्षय यांनी चांगली गोलंदाजी केली असती. या ठिकाणी अगदी सरळ पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळले गेले क्षेत्ररक्षक असतील आणि त्यांच्या डोक्यावरून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती 4 रन्स मात्र मिळून जातील.
आतापर्यंत 2 फक्त फेअर डिलिव्हरीज आपण पाहिल्या, ज्याच्यामध्ये 6 चेंडू टाकून झालाय अक्षय. फक्त 2च फक्त त्याच्यामध्ये फेअर डिलिव्हरीज आहेत. याला म्हणतात बेजबाबदार गोलंदाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही फायनलची मॅच खेळत आहे आणि या फायनल मॅच मध्ये अशी गोलंदाजी आपल्या टीमला देखील एक्सपेक्ट नाहीये, सो अपेक्षित नाहीये. इथे लोअर फुल टॉस बॉल आहे, हा चांगला बॉल आहे. सो आपण म्हणतो ना की एक्स्ट्राज आपल्या पैशाचा करंट. हा नानाचा मला धावचीची संधी, स्वप्नील शिंदे यांना आता मात्र बाहेर जावं लागणार आहे. हा नानाचा मामला 2 खेळाडूंमध्ये ताळमेळची कमी. आता विकेटचं पतन. स्वप्नील शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मुदस्तर मागजनकर यांना आता पाठवले गेले. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असताना इथे गोलंदाजी मार्क वरती असणारे गोलंदाज अक्षय यांचा कमबॅक चांगला बघायला मिळालाय. हरकत नाहीये, म्हणजे इथं सरळ बॅटच्या साईनं कमी रन्स आणि एक्स्ट्रा रन्स खूप गेलेत या ओव्हरमध्ये. आता तरी 28 आवश्यकता होती, ज्याच्यामध्ये 5 रन्स एक्स्ट्राचे आलेले आहेत. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 19 रन्स पाहिजेत. दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन 1 ची ही मेगा फायनल आपण बघतोय. ग्रँड फिनालीची मॅच बघतोय. बंटी असतील फुल टॉस बॉल वरती, सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, सारण षटकार. आठ बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अक्षय खूपच महागडे ठरतात या ओव्हर मध्ये. ओ पुन्हा एकदा रडार मध्ये आहे आणि चेंडूकडे फक्त क्षेत्ररक्षक बघत राहत आहेत. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक, सारण षटकार. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 7 धावांची आवश्यकता. 7 बॉल मध्ये 7 रनची गरज, म्हणजेच त्यांनी आतापर्यंत 5 बॉल मध्ये 21 रन्स खर्च केलेले आहेत आणि 5 बॉल टाकण्यासाठी तब्बल 10 बॉलचा त्यांनी उपयोग देखील केलाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या इव्हेला. डाऊन द ग्राउंड. इथे मात्र संपूर्ण सामना दापोली फायटर्स या टीम कडे झुकलाय. जिंकण्यासाठी मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. फक्त बंटी नावाची चर्चा मैदानामध्ये. प्रचंड महागडे षटक ठरलेलं होतं. अक्षय निवाते यांचं तब्बल 27 धावा खर्च केला होता. 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता असताना अनपेक्षितरित्या आय थिंक या ठिकाणी अक्षय निवातेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेला 4थ्या षटकामध्ये. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की बंटी नावाचं जे वादळ होतं ते घोंगावताना पाहायला मिळालं होतं. चौफेर फलंदाजी केली, मात्र 1 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी मुदस्सर मागजनकर ऑन फायर. दापोली फायटर्स विन द मॅच. इतिहास लिहिला दापोली फायटर्सने.